आमचे सोलापूर जिल्ह्यातल्या 34 कारखानदारांना आम्ही निवेदन दिली. आमची मागणी आहे ऊसाला एका टनाला पहिली उचल 3,500 रुपये मिळाली पाहिजे. शेजारच्या जिल्ह्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये 3700, 3400, 3500 दर आहे. आमच्या सांगोल तालुक्यातल्या चिकमावदातनं आणि माळशिरस तालुक्यातल्या तांदळवाडीतनं ऊस जातो या 10-15 गावातनं. जरेंडेश्वर अजितदादाचा कारखाना इथनं 3500 रुपये दर देतोय. आता पहिले बिल निघाले 3500 100 किलोमीटर रनिंग करून वाहतुकीला 300 रुपये जास्त द्यायला लागतात या. मग 1000 रुपयाचा फरक झाला. 3600, 3700, 3800 वाहतुकी 300 जर ह्यात घातलं तर 1000चा टना मागे परत सोलापूर जिल्ह्यातल्या कारखानदारात आणि सातारा जिल्ह्यातल्या कारखानदारात इतकं पैसे शेतकऱ्याच ही मारायला लागली ती या. म्हणून सगळ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आता घरातनं बाहेर पडायचं आहे आणि रस्त्यावर आलं पाहिजे आणि आपल्या उसाला 3,500 रुपये दर मिळवून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आणि शेतकऱ्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की आता घरात बसून दर मिळणार नाही, आता बाहेर या आणि जरा भांडा. जोपर्यंत आमच्या उसाला 3500 रुपये टनाला पहिले पेमेंट मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथं आमरण उपोषण करणार आहे, अन्न त्याग करणार आहे. पालखी तळाव करायचं कारण इथं तुकाराम महाराजांची पाठीमाग पालखी ठेवली जाते आणि ज्या ज्या वेळेला शेतकऱ्यावर फार पूर्वी मोठी अडचण आलती त्यावेळेला तुकाराम महाराजांनी सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं आणि त्या महाराजांना आणि विठ्ठलाला आम्ही साकडं घातलेलं आहे आणि त्यांच्या पायाशी आम्ही बसलेलो आहे की आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि या कारखानदाराला सद्बुद्धी द्यावी. या सोलापूर जिल्ह्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला पहिले पेमेंट 3,500 रुपये मिळावं.